हॅलो चेक. समस्त ग्रामस्थ कुळे आणि स्वर्गीय पैलवान गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन आयोजित आपण पाहतोय भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेतील आजचा हा 5वा दिवस. गोल्डन चान्स होता खरं तर कुळे संघासाठी बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी, परंतु मायरा 11 भालगुडी संघानं जबरदस्त खेळ केला आणि त्यांना नक्कीच आपण पाहतोय घरच्या स्पर्धेमध्ये पराभूत करत ते क्वार्टर फायनल मध्ये पोहोचतात. तर हार्दिक अभिनंदन मायरा 11 भालगुडी टीम. हार्ड लक गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन टीम. व्हाईट बॉलचा इशारा पण त्या ठिकाणी कळवतात. गौरव चौधरी आणि राजू चौधरी ही जोडी, बंधूंची जोडी मैदानावरती दाखल झाली. षटक क्रमांक पहिलं विशाल. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, याही वेळेला प्ले अँड मिस. हा चेंडू देखील मैदानावरती डॉट आलाय. पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतोय यावेळेस गौरवच्या बॅट मधून सरळ बॅट न उडवलाय, सरळ पाठवलाय लॉंग ऑफ, लॉंग ऑफ, लॉंग ऑफ मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतायत 6 षटकार. थँक्यू. जबरदस्त चेंडू, बुंद्यात टाकलेला बॉल, हार्ड लेंथ हिट केले गेले. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर हॅलो चेक चेक, हॅलो हॅलो चेक. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका ओव्हरमध्ये 11 बनल्या गेल्या. 4 षटकांची लढत आहे. भैरवनाथ क्रिकेट क्लब मुगावडे दारोली संघ आपण पाहतोय प्री क्वार्टरच्या लढतीमध्ये. याच मैदानावरती या अगोदर पिरंगुट करंडकामध्ये क्वार्टर फायनल खेळले होते. क्वार्टर फायनलला अपयश जरूर आलं होतं, परंतु आता या भैरवनाथ करंडकामध्ये पुन्हा नवी कोरी स्पर्धा म्हटलं की स्वप्न देखील नवे, जिद्द देखील नवी आहे आणि नक्कीच चांगली मेहनत करत हे खेळाडू इथपर्यंत पोहोचलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला मायरा 11 भालगुडी संघ देखील आता नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षक गॅलरीज मध्ये थोडासा रेस्ट करतायत, विश्राम घेत आहेत, कारण यानंतर पुढच्या मॅच मध्ये 3 ॲक्शन असणार आहेत आणि निश्चितच प्रथमताच खर तर आपल्याला या हंगामामध्ये भालगुडी संघ जर आज बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचला तर या सीझनला त्यांचा नारळ फुटेल असं म्हणता येईल, कारण या हंगामामध्ये त्यांना बरंचसं अपयश आलेलं आहे. काही स्पर्धा नक्कीच अगदी ते चान्स गमावले दरम्यान स्वप्नील आलेत. पहिलाच बॉल लाखो टप्प्याचा टाकला, हाफ ट्रॅकर आणि त्यावरती एक जबरदस्त हुक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार बुक 6. सतरा धावा धावफलकावरती आहे. परत एकदा मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले. असे चेंडू जर तुम्ही राजूला टाकाल तर तो झोपेतून उठूनही षटकार मारेल. अकूट टप्प्याच्या बॉलवरती परत एकदा आसमान दाखवलंय आणि हा चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय.
षटकारासाठी. स्वप्नील मेंगडे आपण पाहतो मैदानामध्ये बराचसा शॉर्ट बॉलचा वापर तो करतोय आणि निश्चितच शॉर्ट बॉल ही ताकद आहे राजूची. जेव्हा जेव्हा शॉर्ट बॉल मिळाला तेव्हा तेव्हा तो मैदानावरती षटकार चौकार खेळताना पाहायला मिळालाय. फार कमी वेळा तो शॉर्ट बॉलवरती बॅट एज घेऊन बाद होताना पाहायला मिळालाय. यावेळेस आता लेन पुढे केली, ठाऊक होतं राजूला देखील, कारण 2 शॉर्ट बॉल आहे त्यामुळे हा चेंडू पुढेच येणार होता. हलक्या त्यानं समोरच्या दिशेला खेळला, त्यावरती एक सिंगल मिळवली. 24 धावा धावफलकावरती आहे. या सीझनला रामेश्वर करंडक किमसेवाडीच्या स्पर्धेमध्ये आपण भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाला पाहिले. फुलटॉस बॉल होता, मिस टायमिंग झालाय, बॉल हवेत, कॅच इट असा कॉल. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक आलेत बॉलच्या खाली, टिपला गेलाय झेल. अक्षय बलकवडे सुंदर कॅच. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गौरव चौधरी फुलटॉस बॉलवरती आउट झालाय. चोवीस धावा धावफलकावरती आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रन, 24 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती संघनायक कॅप्टन लीडर विक्रम बुचडे मैदानावरती दाखल होत आहेत. हो पहिला बॉल थोडासा खराब होता, सोडून देण्याचा प्रयत्न. यस सर, फ्रंट फूट चेक करायचा. ओके, फलंदाज गोलंदाज खरं तर ओव्हर स्टेप झालेले आहेत का हे चेक करण्यासाठी थर्ड अंपायरची मदत, असं स्वप्नील मेंगडेच्या बाबतीत या अगोदरही घडलेलं आहे. तो ओव्हर स्टेप होताना नो बॉल देखील कळवला गेला होता. पाहूया इकडे काय डिसिजन येणार. उंच पुरा आहे स्वप्नील आपण पाहतोय, त्यामुळं नक्कीच रनअप लांबचा आहे. पावलं देखील तो लांबची निश्चितच तो धावत पळत आल्यानंतर तिथे चान्स थोडासा बनला. पाहूया, शंका आहे ऑनफिल्ड पंचांना, ते तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. पाहूया टीव्ही अंपायर काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. भैरवनाथ करंडकाचा हा थरार आपण पाहतोय. यजमान संघ आज मैदानावरती खेळले, फार मोठी संधी त्यांना देखील होती. आज जितके संघ खेळत आहेत सर्वांना समान संधी. तिसऱ्या पंचांनी निर्णय कळवलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि यस, दरम्यान तिकडे वाईटसाठी देखील मागणी आहे बॅटरची, कारण हा चेंडू सोडून दिला होता. तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे वाईट बॉलसाठी. ओके, ऑनफिल्ड पंचांचा कॉल होता नो बॉल चेकसाठी. बॅट्समन थर्ड अंपायरला रेफर केले. दोन्ही पंच देखील काहीशी चर्चा करतायत आणि पाहूया काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 24. फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू पंचांनी कळवलाय. चला, पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांनी चेक केलेला आहे, निर्णय पोहोचवलाय. फेअर डिलिव्हरी. धावफलकावरती धावा आहेत ते 24. ओव्हर नंबर 2 चा शेवटचा बॉल. संघाला एक मोठा हादरा बसलाय. गौरव आउट झालाय.
परंतु विक्रम मैदानावरती आलेले आहेत. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा फार दूर. आता वाईड +1 मिळतील 2 आणि या चेंडूवरती नक्कीच धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा त्या 26 धावा. राजू चौधरी 3 चेंडू राजूने खेळले. धावाची सुरुवात राजूने केली. या ओव्हरची सुरुवात खरं तर आपण म्हणू, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तो नक्कीच मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला जरूर होता. या ओव्हरमध्ये त्याने सलगचे 2 षटकार खेळले. परत एकदा हा चेंडू देखील दूरवरतून आहे. अजून एक वाईड. बॅटरच्या बॅटच्या रडारमध्ये बॉल टाकायचा नाहीये. शॉर्ट बॉल टाकला तरी फलंदाज फटकेच मारतायत, पुढे बॉल टाकला तरी बॅट्समन जोरातच फटके मारतायत. त्यामुळे आता थोडंसं उजव्या स्टेच्या बाहेरून वाईड यॉर्करचा प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रयत्नामध्ये वारंवार दिशा जास्तीची खराब होते आणि मैदानावरती सलगचे 2 वाईड आले. धावफलक 27 वरती. या ओव्हरचा शेवटचा बॉल पाहूया. राजू हो इथे फॉलिंग स्वीप आणि बॉल मैदानावरती सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या पार. राजू चौधरी सेट ऑन फायर. मिळतायत धावा 4. चौकार. किरण एन दोन ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 12 बॉलवरती बनल्या गेल्या 31 धावा. राजू चौधरी भन्नाट फॉर्म मध्ये आहे. तो दिवस गाजवतोय आणि त्याच्या बॅटवरती चेंडू चांगल्या पद्धतीने कनेक्ट होत आहेत. तर मैदानावरती विक्रम बुचडे देखील आपण पाहतोय प्रयत्न करतील जास्तीची स्ट्राईक राजूला देण्यासाठी आणि त्यांना देखील जर बॉल त्यांच्या टप्प्यात मिळाला, रडारमध्ये मिळाला, तर ते देखील मोठ्या बिगेटसाठी जरूर जातील, कारण 4च ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे जास्त वेळ तुम्हाला सेट व्हायला इकडे मिळणार नाही. लिमिटेड ओव्हर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सुरुवातच अटॅक पासून करावी लागते. यावेळेस बॅटचा फ्लो जोरात आहे, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही. मागच्या मॅचचे हिरो, मागच्या सामन्याचे सामनावीर, मस्ट विन गेममध्ये अष्टपैलू कामगिरी केली विशाल यांनी. सामनावीर पुरस्कार पटकावला. या मॅचमध्ये आले. पहिला बॉल डॉट टाकला विक्रम. यावेळेस ऑन साईडला उडवला. हा चेंडू हवेमध्ये. फिल्डर आहेत. मिड विकेटला टिपला गेलाय झेल. जर चेंडू हळूच मारायचा होता तर तो ग्राउंड शॉट का खेळला नाही, हा प्रश्न खरं तर मनामध्ये त्यांच्या सतावत असेल, कारण स्ट्राईक वरती राजूला आणायचं होतं आणि त्यासाठी विक्रम यांनी जास्तीचा फोर्स वापरला नाही, फक्त दिशा दिली बॉलला. परंतु नक्कीच चेंडू बॅटवरती कनेक्ट झाला आणि थेट मिड विकेटच्या फिल्डरच्या हातामध्ये गेला आणि मैदानामध्ये विकेट मिळाली. एक चेंडू देखील फार महत्त्वाचा आहे. जितका वेळ राजू चौधरी नॉट स्ट्राईकला राहील तर मुगावडे दारोली संघ तितका वेळ या सामन्यामध्ये नक्कीच चांगल्या पोझिशनमध्ये राहील. परंतु राजू जसा स्ट्राईक येईल तसं मुगावडे दारोली संघाकडून देखील त्याला बाद करण्यासाठी डावपेच आखले जाणार आहेत. तर आता मैदानावरती राजूला साथ देण्यासाठी खेळपट्टीवरती नवीन फलंदाज संकेत दाखल होताना पाहायला मिळतात. (31) धावा. विशाल डेरे पहिला बॉल डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट. त्यामुळे आता मैदानावरती या षटकातील जास्तीत जास्त 3 चेंडू खर तर राजूच्या वाटेवरती येऊ शकतात जर या बॉलवरती स्ट्राईक रोटेट झाली तर. आडव्या बॅटने यावेळेस देखील बॉल हवेत खेळलाय आणि तिकडे देखील कॅच टिपला गेलाय. हो गेम प्लॅन मैदानावरती काय करायचंय काय नाही करायचंय हे थोडंसं खेळाडूंना त्यांना कानमंत्र देऊन पाठवावं लागेल मैदानावरती, कारण जितके चेंडू राजू खेळेल तितका फायदा मारून जी टीमला होईल त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. परंतु काय गोलंदाजी आहे विशाल डेरे यांची, तितकी चांगली कॅचिंग पोझिशन मध्ये फिल्डर आहेत आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय सलगच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झालेत. विशालचं कौतुक आहे. छोटा पॅकेट आहे परंतु धमाका निश्चितच तो फार बडा असं म्हणावं लागेल. मैदानावरती बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवलेत. विकेट हॅट्रिकची संधी जी नक्कीच आहे. हॅट्रिक बॉल
नवीन फलंदाज रोहित. आल्या आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न रोहितनं देखील बॉल हवेत खेळलाय. हॅट्रिक बॉल 1 2 3 फिल्डर धावतायत. इनसाइड आउटचा फटका बॉल वरती इथे धाव मिळतायत 4 चौकार. थँक्यू डीजे. 35 धावा धावफलकावरती आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. या ओव्हरमध्ये 4 बॉल टाकले गेलेत. 1 डॉट 2 विकेट 1 चौकार आणि इथे अजून 1 विकेट. ओ हो हो, विकेट हॅट्रिक तर नाही परंतु ओव्हर हॅट्रिक निश्चितच होईल. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. क्लीन बोल्ड केले गेले. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानावरती मारुती पवार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 35 धावा धावफलकावरती आहे 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. राजूने तेच सांगितले की या चेंडूवरती सिंगल साठी प्रयत्न करू नको. हवं तर मोठा फटका चौकार षटकार मारा परंतु सिंगल नकोय कारण मला पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक हवे आहे. समोर विशाल कौतुकाचा पात्र आहेत विशाल कारण गोलंदाजी त्या दर्जाची केलेली आहे. या ओव्हरमध्ये आलेले आहेत 3 विकेट्स आणि फक्त 1 चौकार फक्त 4 धावा. वा, भैरवनाथ क्रिकेट क्लब मुगावडे दारवली संघाकडून मागचं षटक स्वप्नीलचं थोडंसं महागडं होतं आणि त्या षटकाला कव्हर अप करण्याचं काम इथे विशालनं केलंय. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तुम्हा साऱ्यांचा जमवला मेळ आणि त्या खेळाचं नाव क्रिकेटचा खेळ. क्रिकेटमध्ये असं म्हणतात वेळ आणि काळ बदलायला वेळ लागत नाही. तर मैदानावरती नक्कीच या लढतीमध्ये कुठल्या संघाचं पारड जड होणार. समान ताकदीच्या टीम्स आहेत. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा दोन्ही संघांकडे आहे. राजू चौधरी मैदानावरती आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्या एंडनं राजूनं या अगोदर चांगली बॅटिंग केली, षटकार लगावले, त्याच एंडला तो परत एकदा बॅटिंगसाठी सज्ज होणार आहे. ITI एंड कडून मैदानामध्ये गोलंदाजी होईल. शेवटच्या ओव्हरमध्ये 4थ्या षटकामध्ये अनिकेत डेरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. आज भैरवनाथ क्रिकेट मुगावडी दारोले संघाला देखील अपेक्षा आहेत की आपणही भैरवनाथ करंडकामध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचायचं आहे. ते टेम्पलेट सेट झाले पहिल्या 2 दिवसांमध्ये. खरं तर बक्षीसपात्र फेरीमध्ये दुर्मिळ जे संघ होते किंवा कधी पोहोचले नव्हते असे संघ पोहोचलेले आहेत पहिल्या 2 दिवसामध्ये. कातर खडक आणि त्यांच्या विरोधात दुसऱ्या दिवसामध्ये खरं तर दरम्यान इथे काय हो हो बॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. या सोबतच मैदानावरती विकेट आली आणि मोठा मासा गळायला लागला. राजू चौधरी बॅक टू द पवेलियन. विकेट. चर्चा केली की पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं कातर खडक संघ वाळिंड डोंगरगाव संघाच्या विरोधात खेळला. त्यांनी बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश मिळवला. दिवस क्रमांक 2 मध्ये श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा टीम रायझिंग स्टार संघाच्या विरुद्ध खेळली. त्यांनी तिकडे बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश केला. दिवस क्रमांक 3 मध्ये बावधन स्पोर्ट क्लब संघाला आपण पाहिलं. तर काल 4थ्या दिवसामध्ये माळुंगे क्रिकेट क्लब टीमनं बाजी मारली. आज 5वा संघ कुठला असेल हा प्रश्न. नवीन बॅटर विवेक मैदानावरती दाखल झालेत. ज्यासाठी राजू चौधरी खरं तर थांबला होता. त्याला स्ट्राईक हवी होती. 3ऱ्या ओव्हरमध्ये त्याला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही आणि त्याचा रिदम तुटला, फ्लो तुटला आणि मैदानावरती शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती अटॅक करण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झालेला पाहायला मिळाला आहे. नवीन फलंदाज विवेक मैदानावरती आलेले आहेत.
बॅटने या वेळेचा चेंडू खेचलाय, तिकडे मिळते 1 धाव. वा, कंट्रोल ठेवलाय, सुंदर कंट्रोल ठेवलाय. एक गोलंदाज जरूर आपला महागडा ठरत असेल, परंतु त्याला कव्हर करण्याची जबाबदारी आपली आहे. क्रिकेट हा खेळ एकट्या दुकट्याचा नव्हे, सांघिक खेळ. एका खेळाडूकडून जर चुका झाल्या तर इतर खेळाडूने त्याला कव्हर अप करून त्याला बॅक करणं गरजेचं आहे, आणि तेच भरवनाथ क्रिकेटला मुगावडे दारोली संघाकडून पाहायला मिळते. कौतुकास्पद आहे या खेळाचा, या संघाचा खरं तर खेळ. 36 धावा धावफलकावरती, 3 चेंडू शिल्लक आहेत. मारुती स्ट्रायकिंग एंडला, आणि इथे खराब बॉल होता, शॉर्ट पिच होता, परंतु फिल्डर तैनात केले गेलेत. नो बॉल, ओ हो नो बॉल. आणि या नो बॉल वरती देखील आपण पाहतोय अतिरिक्त धावा. ओके, बॅटरच्या पाठीवरती अधिकचे फिल्डर तिथे फिल्डर आहेत, त्यामुळे नक्कीच पंचांनी हा नो बॉल कळवलाय. नो +4. फिल्डिंग देखील थोडीशी खराब झाली, कौतुक करायला गेलो या संघाचं, परंतु मैदानावरती मोठी चूक होऊन बसली. आणि चूक कुठल्या मुवमेंटला झाली? क्रुशियल मुवमेंट आहे, अंतिम षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला धावा रोखण्यासाठी प्रयत्न करायचे, चांगले चेंडू हाताळायचे, परंतु नो बॉल, फिल्डिंग मध्ये चुका, त्यामुळं नक्कीच पंचांनी दंडित केले. रमेश मिरगणे सरांचं बारीक लक्ष आहे. फ्रीटचा बॉल बॅटच्या जवळून स्विंग आणि मिस झालाय. हा चेंडू डॉट. फ्रीटचा जास्तीचा मोठा फायदा घेता आलेला नाहीये मारुती यांना. 41 धावा धावफलकावरती, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रयत्न करायचा आहे अजून 1-2 मोठ्या फटक्यांसाठी. दरम्यान बॉल हवे, तिथे झेलबाची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षक थोडंसं दूर आहेत. मिळत आहेत 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी घरट सोडा असा प्रयत्न डगआउट मधून आवाज जरूर आला, परंतु मिळतील 2 धावफलकावरती धावा आहेत त्या 43. 43 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये डावाचा शेवटचा बॉल, लास्ट बॉल, आणि शेवटचा चेंडू देखील हवेत खेळलाय. फिल्डर येत आहेत, झेल यस टिपला गेलाय हा कॅच, आणि मैदानावरती पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण. 43 बनल्यात, 44चं आव्हान. 44 इज अ टार्गेट.
जाऊया सामन्याकडे. मैदानामध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती पहिल्या ओव्हर साठी युवा गोलंदाज भैरवनाथ क्रिकेट मारुंजी संघाकडून रोहित चव्हाण बॉलिंग मार्क वरती दाखल झालेले आहेत. तर सलामीर फलंदाज अक्षय बलकवडे. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, थर्डमॅनला फिल्डर बीट झालेत आणि दोन फिल्डरच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळत आहेत 4. पहिल्याच बॉल वरती सनसनाटी चौकार. थँक्यू डीजे. पहिले इनिंग मध्ये नक्कीच 40+ म्हटलं की 4 ओव्हरमध्ये चांगला स्कोर, परंतु या चुका टाळाव्या लागतील. परंतु इथे या चुका फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. दोन फिल्डर, दोघांच्या मधोमध बॉल पडलाय. घरघर फिरणारा चेंडू, त्यामुळे नक्कीच तिथे आपण पाहतोय फिल्डर दूर राहिले. एक धाव. टप्पा पडल्यानंतर चेंडूचा दिशा बदलताना पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती आहे. भैरवनाथ क्रिकेट क्लब मुगावडे दारवली टीम कडून आज चांगला खेळ पाहायला मिळालाय. प्रत्येक मॅच मध्ये नक्कीच चांगला खेळ त्यांनी दाखवला. जरूर सुरुवातीला अपयश आलं, परंतु त्यानंतर कमबॅक करत मस्ट विन गेम मध्ये जिंकले. प्री क्वार्टर लढतीमध्ये ते आता गोलंदाजी चांगली करताना पाहायला मिळाले, कारण एक षटक महागडं, परंतु त्या व्यतिरिक्त गोलंदाजांनी प्रभावित केलं. तर आता या लढतीमध्ये काय घडणार. 5 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस रिव्हर्स हिट, व्हेरी स्वीट हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भैरवनाथ करंडक या स्पर्धेतील एक अनोखा षटकार. 6 धावा. अकरा धावा धावफलकावरती आहे. परत रिव्हर्स आणि याही वेळेला कट, कॉपी, पेस्ट, ऍक्शन रिप्ले. जणू काय आपण मागच्या बॉलचा पाहतोय. सेम टप्पा, सेम फटका, रिझल्टही सेम. आणि फलंदाज मैदानामध्ये तुषार मेंगडेची हवा. सलगचे 2 षटकार खेळतोय, ते देखील रिव्हर्सचे. मागच्या डावामध्ये आपण सलगचे 2 षटकार राजूच्या बॅटमधून पाहिले, ते दोन्ही हुक होते. इथे रिव्हर्स हुक पाहायला मिळाले, दोनही जबरदस्त. त्यावेळेस बॉल हवेत. जय चेंडूच्या खाली, पॉइंटला झेल टिपला गेलाय. मिळते विकेट. फलंदाज मैदानावरती बाद. मोठा जल्लोष इथे नक्कीच आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. शिवांशही करतायत. डीजे HRKK. शेंदराचा बाळी टिळा, शेंदराचा बाळी टिळा, लिंबाची माळ गळा, ऐका होतीची नवलाई. आतुड बडवित बडवित आणि बडवित आणि लताबाई. 17 धावा धावफलकावरती आहे एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉल 27 धावा. सामना जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. 2 षटकार आले, दोन्ही रिव्हर्सचे. तुषार अत्यंत हुशारीने फटकेबाजी करताना पाहायला मिळाले. जरूर ते आउट झालेत, परंतु तुषारचं काम तुषारने पूर्ण केले. आता काम पूर्ण करायचं आहे अक्षय बलकवडे आणि विशाल माजेरे या जोडीला. तर बॉलिंग मार्क वरती विक्रम बुचडे येत आहेत. आणि विक्रम यांना देखील मैदानावरती आपण पाहतोय. संघासाठी विकेट मिळवायचे आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, लेट कटचा फटका, थर्ड मॅनचे फिल्डर परत एकदा. ओ हो हो, या चुका
चुका चुका आणि चुका. चौकार 4 धावा. थँक्यू. एकवीस धावा धावफलकावरती आहे. सबस्टिट्यूट फिल्डर इन झालेले आहेत आणि इथे परत एकदा बिग हिटचा प्रयत्न. ओ हो हो, फिल्डर थोडस दूर परंतु गुड स्टॉप. एक धाव येते धावफलकावरती. धाव आहेत त्या 22. 16 बॉल अजूनही 22 बनवायच्यात. पहिल्या 8 बॉलवरती 22 धावा बनवल्या गेल्यात. उर्वरित 16 बॉलमध्ये 22 बनवायचे आहेत. ओ यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर बुल्स कट होणारा बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला. येस, चांगली फिल्डिंग मैदानावरती मिळत आहे. 2 धावा. विक्रम यांच्या षटकामध्ये नक्कीच या सामन्याला कलटणी मिळू शकते. विकेट जर त्यांनी मिळवले तर नक्कीच मैदानावरती मारोंजी संघ मॅचमध्ये कमबॅक करेल. परंतु विशाल माजिरेला नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी, कलाटणी देण्यासाठी एखादा मोठा बिगिट मारायचा आहे आणि तो बिगिट येणार आहे कारण खराब चेंडू टाकलाय. फुल टॉस बॉलवरती आक्रमण. विशाल माजिरेचा वार. सगळेच गार. बॉल सीमारेषा पार. षटकार आलाय परंतु आता प्रश्नचिन्ह आहे. हा चेंडू नो बॉल आहे की नाही हे तपासलं जाईल. बीमर चेकसाठी ऑनफिल्ड पंच थर्ड अंपायरला रेफर करतायत. पाहूया काय निर्णय येतोय. तर पंच या ठिकाणी कळवतायत इट्स अ नो बॉल. नो बॉल +6. मी सांगितलं मित्रांनो, एक चेंडू, एखादा मोठा बिगिट किंवा एखादी विकेट या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकली असती आणि मैदानावरती ते चित्र पाहायला मिळतंय. विकेट नाही परंतु षटकार आलाय आणि प्लस तो नो बॉल होता. त्यामुळं मॅच आली 15 बॉल 13 वरती. प्रीटचा बॉल चपलोत खेळण्याचा प्रयत्न. निसटला हा बॉल आणि आता इथे बॅकअप साठी फिल्डर पोहोचले. चेंडू थांबवत आहेत. पुन्हा एकदा मिळत आहेत 2 धावा. 22च्या 2 धावा. या 2 धाव्याने संघाचा धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 33. 14 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. मायरा 11 भालगुडी संघाचे संघ मालक सागर भाऊ साठे यांच्या माध्यमातून भालगुडी संघासाठी पारितोषिक आहे. मायरा 11 भालगुडी संघानं आज जर बक्षीसपात्र फेरीमध्ये मायरा 11 भालगुडी संघाने जर प्रवेश केला तर संघ मालक सागर भाऊ साठे यांच्या वतीनं टीम साठी ऑनलाईन 20,000 रुपयांचं बक्षीस ट्रान्सफर केले जाणार आहे. लगेच थेट मैदानावरती तुम्हाला मॅच झाल्यानंतर ते बक्षीस दिले जाईल अशी बक्षिसाची माहिती सागर भाऊंनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यांचेही विशेष आभार आहेत. संघ मालक म्हणून सातत्यानं या खेळाडूंच्या पाठीशी ते जरूर असतात आणि आज मॅचसाठी ते अवेलेबल जरूर नाहीत परंतु लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत. खेळाडूंना चांगला संदेश निश्चितच ते देत आहेत. कुठे चुका होत आहेत ते सांगत आहेत, गाईड करत आहेत, बक्षीसही अनाऊन्स करत आहेत. त्यांचेही विशेष आभार आहेत. सगळ्या मैदानामध्ये 2 ओव्हर कंप्लीट. धावफलक 35. 12 बॉल 9 धावेंची गरज आहे. 12 बॉल 9 धावा हे समीकरण. बॉलिंग मार्क वरती तिसऱ्या ओव्हरसाठी येतात गणेश पवार. चलो मायरा 11 भालगुडी संघ आपण संपर्क साधायचा आहे.
12 बॉल 9 ची गरज आहे बॉलिंग मार्क वरती गणेश पवार. पहिलाच बॉल गणेश पवार यांच्या माध्यमातून सुरेख अचूक टप्पा हाताळलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता अक्षय बलकवडे यांचा, परंतु यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू डॉट आलाय. आजच्या दिवसभरामध्ये चांगली कामगिरी अक्षय यांची देखील राहिली. मागच्या मॅच मध्ये देखील काही चांगले स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि हा पॉझिटिव्ह इंटेंट फार महत्वाचा. बॅटची एज, यस इट्स अ विकेट. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. अक्षय बलकवडे यांना विश्वास बसत नाहीयेत, परंतु मैदानावरती आऊट झालेत हे देखील तितकंच खरं आहे. विश्वास ठेवावा लागेल. पंचांचा निर्णय आलाय, विकेट मैदानाच्या आतमध्ये येते, परंतु मॅच अजूनही अंडर कंट्रोल आहे. विशाल माजिरे सांगतात काही हरकत नाही, आय विल मॅनेज इट. आणि मैदानावरती त्यांना साथ देण्यासाठी नवीन फलंदाज विशाल डेरे येत आहेत. मागच्या मॅच मध्ये हिरो ठरलेले खेळाडू आहेत. इनसाइड आउट खेळलाय, बॉल हवेत, परंतु रोहित थोडासा दूर राहिला. एक धाव, दुसरीचा प्रयत्न, थ्रो स्ट्रायकिंग एंडला, रनआउटचा चान्स आणि मैदानाच्या आतमध्ये मिळत आहेत 2 धावा. या 2 धाव्याने धाव फलक पुढे 37 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. भैरवनाथ क्रिकेट क्लब मुगावडे दारवली टीम आपण पाहतोय हळू आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. 9 चेंडू 7 ची गरज. फुलटॉस बॉल, रिव्हर्स खेळलाय, यस इथे विशाल डेरे. हाईट कम फाईट ज्यादा, छोटा पॅकेट बडा धमाका, रिव्हर्सचा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळत आहेत 4. आजकल फिरलं प्यार करते सबको मालूम है. परत रिव्हर्सचा प्रयत्न याही वेळेला. आता बॉल बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळत आहेत 4. विजयी चौकार. हार्दिक हार्दिक अभिनंदन भैरवनाथ क्रिकेट क्लब मुगावडी दारवली टीम. वेल डन. थँक्यू.